नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपणा सर्वांचं मनपूर्वक आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाचा एक नवीन निर्णय आलेला आहे की ज्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे की एखाद्या उमेदवाराने रिझर्व्ह कॅटेगरीचा तो उमेदवार असेल आणि त्याने आरक्षणाची सुविधा घेतली, वयाची सवलत घेतली असेल किंवा फीज मध्ये सवलत घेतली असेल किंवा आरक्षणाचं कोणतंही कन्सेशन घेतलं असेल, तर त्या उमेदवाराला आता ओपन कॅटेगरी मधून दावाच करता येणार नाही. म्हणजे आता ओपन फक्त जनरल कॅटेगरी होणार आहे का, असा एक प्रश्न मनामध्ये निर्माण होतोय. पण थांबा, याच मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाचे देखील आधी वेगवेगळे निर्णय आले. काही ठिकाणी कोर्ट म्हणाले की ओपन हा सर्वांसाठी एक मेरिट पूल आहे, तर काही ठिकाणी कोर्ट म्हणाले की रिलॅक्सेशन घेतलं असेल तर ओपन मधून दावा करता येणार नाही. आणि आता हा निर्णय फक्त शिक्षक भरती पुरताच राहिलाय का, तर नाही मित्रांनो. हा निर्णय सामाजिक आणि राजकीय वादाचं देखील रूप घेताना दिसून येतोय. कारण काही जण या निर्णयाला दुहेरी लाभ थांबवणारा निर्णय म्हणत आहेत. दुहेरी लाभ समजते ना, जे कॅटेगरीतले उमेदवारांना त्यांच्या कॅटेगरीमध्ये पण बेनिफिट भेटतो आणि ओपन मध्ये पण त्यांना स्थान मिळते. तर काही जण यावर मनोवादी विचारसरणीचा प्रभाव आहे असं म्हणून टीका करत आहे. आता ओबीसी महासंघाकडून देखील याची तीव्र भूमिका घेतली जात आहे. तसेच एकीकडे मराठा आंदोलनाचे जे नेते आहेत मनोजदादा जरांगे पाटील यांनी देखील रस्त्यावरची लढाई किंवा उपोषणाचा इशारा दिला आहे. म्हणजे आता हा विषय फक्त शासनाच्या निर्णयापुरताच नाही राहिलाय, तर मेरिट, रिझर्वेशन, डबल बेनिफिट, ओपन मधली कॉम्पिटिशन तसेच सामाजिक न्याय अशा सगळ्या विषयातील संघर्षांचा हा मुद्दा बनल्याचं दिसून येत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा पूर्ण निर्णय, ते सुप्रीम कोर्टाचे निर्णय, तसे टीईटी, TIT म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा, तसे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी, दुहेरी लाभाचे तत्व, इतर राज्यांचे जे काही रेफरन्स आहेत आणि भविष्यावर शिक्षक भरती तसेच इतर भरतीवर काय परिणाम होऊ शकतो, या सगळ्या गोष्टींचा उहापोह अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी मित्रांनो, आपणा सर्वांना एक विनंती आहे, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपले एज्युकेशन विश्व युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असेच महत्वपूर्ण आणि नवनवीन अपडेट्स आणि व्हिडिओज मिळत जातील. चला तर मग मित्रांनो सुरू करूया. आता बघा, हा जो निर्णय घेतलेला आहे, हा निर्णय काय सांगतो? सर्वप्रथम आपण जो शासनाचा निर्णय याचा सरळ सरळ अर्थ समजून घेऊया. पण आता हा जो निर्णय साधारणपणे असं सांगतो की जर एखादा रिझर्व्ह कॅटेगरी मधील उमेदवार आहे, त्याने कोणत्याही प्रकारचा रिझर्वेशनचा बेनिफिट घेतला असेल. आता उदाहरणार्थ पहा, जर एखादा उमेदवार आहे तो MPSC ची तयारी करतो किंवा पोलीस भरतीची तयारी करतो किंवा तलाठी किंवा इतर कोणती सरळ सेवा असेल किंवा UPSC असेल, तसेच आपली सगळ्यात महत्वाची आपली हक्काची लढाई आपण शिक्षक भरती करतोय ती देखील असू शकते. तर त्यामध्ये त्याने एज रिलॅक्सेशन घेतलंय. आता ओपनचा एज लिमिट क्रायटेरिया असते 38 वर्ष फॉर एक्झाम्पल. पण उमेदवार जर 43 वर्षापर्यंत जर गेला आणि त्याने त्या एजचा काय घेतला, बेनिफिट घेतला आणि त्यांचा मेरिट हा कॅटेगरीपेक्षा हाय गेला, म्हणून तो ओपन मध्ये स्पर्धा करायला टिकला आणि तो ओपन मध्ये त्याचं सिलेक्शन झालं. या ठिकाणी त्याने दोन ठिकाणी बेनिफिट घेतलं. एक एज रिलॅक्सेशनचा फायदा घेतल्यामुळे तो स्पर्धेत राहिला, दुसरा ओपन मध्ये येऊन त्याने ओपनची जागा घेतली, जी की कॅटेगरी मधून जर त्याने रिलॅक्सेशन घेतलं असेल तर त्याला ओपन मध्ये येता येते का, असा बेनिफिट घेतला. ऍप्लिकेशन फीज मधलं कन्सेशन घेतलं. तुम्ही पहा, ओपनची फी जास्त असते, कॅटेगरीची फीज कमी असते. कट ऑफचं रिलॅक्सेशन पहा ना, ओपन मधला कट ऑफ हा टॉप मोस्ट असतो आणि कॅटेगरी मधला कट ऑफ हा कमी असू शकतो. सिलेक्शन मध्ये रिझर्वेशनचं बेनिफिट आलं त्याच्याकडे जर घेतलं त्याने, तसेच इतर आरक्षणाच्या काही सुविधा घेतल्या असतील, तर अशा उमेदवाराला ओपन कॅटेगरी मधील सामान्य स्पर्धेमध्ये समाविष्ट आता होता येणार नाहीये, असा सरळ सरळ हा निर्णय असणार आहे. आता याचा GR अजून आलेला नाहीये, तो 2-4 दिवसात किंवा लवकरच आपल्या समोर येणार आहे. पण त्याच्या अगोदरच हे वातावरण तयार झालेलं आहे. पण आता पूर्वी अनेक वेळा काय व्हायचं, रिझर्व्ह कॅटेगरी मधले जे काही हाय मेरिट उमेदवार होते ना, आताच मी जसं सांगितलं, तर ते ओपन मधून सिलेक्ट होत होते. आता ओपनचा फॉर एक्झाम्पल एक 140 मार्कवाला मुलगा आहे, पण रिझर्व्ह कॅटेगरी मधला फॉर एक्झाम्पल SC कॅटेगरीतला विद्यार्थी असेल, त्याने 170 गुण घेतले, तर त्याचं SC कॅटेगरी मधून सिलेक्शन न होता तो ओपन मधून पहिले सिलेक्ट होतो, कारण त्याला दुहेरी लाभाचं तत्व लागू आहे. पण आता त्या पद्धतीवर मर्यादा आणण्याचा प्रयत्न या शासनाच्या निर्णयातून दिसून येतोय. आता ओपन म्हणजे नेमकं काय, इथे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपण समजूया. ओपन म्हणजे खुला,
ओपन कॅटेगरी म्हणजे रिझर्व्ह कॅटेगरीच्या विरुद्ध कॅटेगरी आहे का? नाहीये ना. तर कोर्टाने अनेक वेळा सांगितलेले पहा, ओपन म्हणजे काय? ओपन इज ओपन टू ऑल. कोर्ट असं सांगते की ओपन इज ओपन टू ऑल म्हणजे जो मेरिट मध्ये येणार त्याला ओपन मध्ये संधी. म्हणूनच यापूर्वी रिझर्व्ह कॅटेगरी मधले जे अनेक उमेदवार आहेत ते आपापल्या कॅटेगरीपेक्षा जास्त मार्क घेऊन ओपन मधून सिलेक्ट झालेले. आणि तसंच पाहत गेलं तर मग काय झालेलं आहे की याच्यावर वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे निर्णय घेतले. राजस्थानमध्ये पहा, सुप्रीम कोर्टचा एक रेफरन्स आहे आपल्याकडे. याच्या संदर्भात राजस्थानमधील एक महत्वाची केस खूपच चर्चेत आली होती. कोणची पहा. त्या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सांगितलं होतं की ओपन कॅटेगरी कोणत्याही समाजासाठी राखीव कोटा नाही. ओपन म्हणजे मेरिट बेस जागा आहेत. मेरिटवर जो आला तो ओपन मध्ये गेला. रिझर्व्ह कॅटेगरीमधील उमेदवार मेरिटने वर असतील तर त्यांना ओपन मध्ये संधी, असं त्या ठिकाणी त्या निर्णयामध्ये मोठी चर्चा झाली होती. पण आता पहा, दुसऱ्या बाजूला एक आणखी निर्णय, दुसरी बाजूही आपण समजून घेणं गरजेचं आहे. काय काही प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्ट असे सांगते की जर उमेदवाराने सिलेक्शन प्रोसेसमध्ये रिलॅक्सेशन घेतलं असेल तर त्याला अनरिझर्व्ह व्हॅकन्सी मध्ये समाविष्ट करता येत नाही. अथवा सिलेक्शन प्रोसेस, निवड प्रक्रियामध्ये त्याने कॅटेगरीचं रिझर्वेशन घेतलेले, रिलॅक्सेशन घेतलेले, कुठे वयाची सवलत घेतली, कुठे फीसची सवलत घेतली, कुठे पर्सेंटेज मधली सवलत घेतली, तर त्याला ओपन मध्ये सिलेक्ट करता येणार नाही. म्हणजे रिझर्वेशन बेनिफिट घेऊन एखादा उमेदवार जर ओपन मध्ये आपला हक्क सांगायला येत असेल, आणि महाराष्ट्र शासनाचा हा जो नवीन जो निर्णय आहे ना, बहुतेक याच विचारसरणीकडे जाताना दिसून येतो की जे उमेदवार कॅटेगरीचं बेनिफिट घेतात आणि ओपन मधल्या मुलांशी स्पर्धा करायला येतात, मग हे कुठेतरी थांबलं पाहिजे असा पद्धतीचा जो एक निर्णय आहे तो महाराष्ट्र शासनाचा दिसून येत आहे. आता काही मुलांना, काही लोकांना, काही मित्रांना दुहेरी लाभ म्हणजे काय एकदा समजलं नसेल तर मी सांगतो पहा. दुहेरी लाभ म्हणजे काय. आता इथे एक दुसरी बाजू आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. कोणची पहा. कारण काय, नवीन GR ला सपोर्ट करणारे अनेक उमेदवार हा मुद्दा वारंवार मांडत आहेत. कोणता मुद्दा? दुहेरी लाभाचे तत्व, द थिअरी ऑफ डबल बेनिफिट. डबल बेनिफिट, दुहेरी फायदा कसा, नेमकं काय पहा. एक उदाहरण, समजा एखादा उमेदवार रिझर्व्ह कॅटेगरी मधील आहे आणि त्याने एज रिलॅक्सेशन घेतलं. मग सांगितल्याप्रमाणे एज रिलॅक्सेशन म्हणजे मर्यादा होती ओपन मध्ये समजा 38 वर्षाची, तो आहे 42 वर्षाचा. त्याने एज रिलॅक्सेशन घेतलं म्हणून तो स्पर्धेत राहिला, नाहीतर तो आधीच एज बार झाला असता. किंवा त्याने फीज मध्ये कन्सेशन घेतलं, इकडे 1000 रुपये फी होती, इथे त्याला 800 रुपये फी लागली किंवा आणखीन कमी लागली. किंवा त्याने कट ऑफचा फायदा घेतला असेल, कॅटेगरीचा कट ऑफचा फायदा घेऊन त्याची निवड होत असेल, आणि त्याच नंतर तो उमेदवार एवढा बेनिफिट घेऊन ओपन मध्ये आला आणि ओपन मध्ये सिलेक्ट झाला. पहा, जर हा बेनिफिट घेतला नसता तो आधीच बाद झाला असता बरं का. पण त्याने बेनिफिट घेतल्यामुळे ओपनच्या स्पर्धेत आला, तिथे सिलेक्ट झाला. तर काही उमेदवारांचा असा दावा आहे की त्या उमेदवाराला रिझर्वेशनचा फायदा देखील मिळाला, त्या उमेदवाराला रिझर्वेशनचा फायदा देखील मिळाला आणि ओपनची जागा पण मिळाली, म्हणजेच त्याला डबल बेनिफिट भेटला. आता दुसऱ्या बाजूचा एक्झॅक्टली मुद्दा काय आहे हे आपण समजून घ्या. पण आता दुसऱ्या बाजूला काही उमेदवारांचं असं म्हणणं आहे की ओपन म्हणजे मेरिट बेस्ड कॉम्पिटिशन. जर उमेदवार मेरिटने वर असेल तर त्याला ओपन मधून संधी भेटायला पाहिजे. म्हणूनच तर हा जो संपूर्ण वाद आहे ना, आता दोन मुद्द्यांच्या भोवती फिरताना दिसतो. नंबर 1 मेरिट बेस्ड ओपन कॉम्पिटिशन, आणि दुसरा डबल बेनिफिट घेण्याचं आणि ते घेऊ नये याच्यासाठी त्यासाठी आग्रह करणारं तत्व. म्हणजे एक मेरिट बेस्ड ओपन कॉम्पिटिशन आणि दुसरं डबल बेनिफिट आता टाळायला पाहिजे. आणि महाराष्ट्र शासनाचा हा जो नवीन निर्णय आहे ना, तो डबल बेनिफिट रोखण्याच्याच दिशेने जाताना आपल्याला दिसून येतो. मित्रांनो बघा, व्हिडिओ जर मोठा होत असेल तर प्लीज शेवटपर्यंत नक्की बघा, कारण महत्वाची माहिती अजून पुढे बाकी आहे. आता पहा ना, सामाजिक आणि राजकीय वातावरण का तापत आहे, याच्यामुळे राजकीय वातावरण देखील तापताना दिसत आहे. आता हा वाद फक्त शिक्षक भरतीपुरताच मर्यादित राहिलेला नाहीये, तर सामाजिक आणि राजकीय पातळीवर देखील मोठी चर्चा या बाबतीत सुरू झालेली आहे. काही संघटना काय म्हणतात, या निर्णयाचं समर्थन करताना दिसतंय, तर काही संघटना मात्र याच्यावर तीव्र टीका करत आहेत. आता पाहायचे,
डॉक्टर जे काही बबनराव तायवाडे आहेत, डॉक्टर बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी महासंघाने यापूर्वी आरक्षण आणि ओपन कॉम्पिटिशनच्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली होती. दुसऱ्या बाजूला मराठा आंदोलनाचे जे नेते आहेत मनोज जरांगे पाटील यांनी देखील विविध मुद्द्यांवर आता आपण रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची भूमिका देखील घेतलेली आहे. म्हणूनच या नवीन निर्णयावर भविष्यात वेगवेगळ्या स्तरावर आंदोलनं होऊ शकतात, कोर्ट केस होऊ शकतात, राजकीय दबाव देखील वाढण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. म्हणून आपल्या या महाराष्ट्रासाठी एक सर्वात महत्वाचा मुद्दा झालेला आहे की आता शिक्षक भरतीसाठी सर्वात महत्वाचा मुद्दा काय असणार आहे हे देखील आता आपण समजून घेऊ. पाहता, महाराष्ट्रातील TIT म्हणजे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी, तसेच TET शिक्षक पात्रता चाचणी या संदर्भातील प्रकरणामध्ये कोर्टाने देखील अनेक निरीक्षणं नोंदवलेली आहेत, अनेक निर्णय घेतलेले आहेत. या TET परीक्षेच्या बाबतीत देखील कोर्टाने अनेक निर्णय घेतले आहेत. ते कोणते? की TET ही फक्त क्वालिफाईंग एक्झाम आहे. ती फायनल मेरिट ठरवणारी परीक्षा आहे का? नाहीये. TET मध्ये फक्त तुम्हाला तुमची पात्रता सिद्ध करायची आहे, म्हणून ती एक क्वालिफाईंग एक्झाम आहे. जर सिलेक्शनसाठी पाहिजे तुम्हाला अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी द्यावं लागणार आहे. म्हणून फायनल सिलेक्शन हे मेरिटवर आधारित असते. त्यामुळे काय 55% आणि 60% हे जे प्रश्न निर्माण झाला होता की 55% कॅटेगरीच्या उमेदवारांना सवलत दिली गेलेली आहे, 60% ओपनच्या कॅटेगरीच्या उमेदवारांना पासिंगचा क्रायटेरिया दिला गेलेला आहे, म्हणजे कॅटेगरीमध्ये 5%ची सवलत घेतली. त्यामध्ये अनेक उमेदवारांनी ओपन मधून दावा केला. मग आता ओपन मधून दावा केल्यामुळे काय झालं की ओपन मधली स्पर्धा वाढली. मग त्याच्या विरोधात शासनाने त्यावेळेस देखील असा एक निर्णय घेतला होता की 55%ची जी मर्यादेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी पात्रता पास केली त्यांनी 5%ची सूट घेऊन पास केलेली असल्यामुळे पुढे भविष्यात ज्या शिक्षक भरतीमध्ये त्यांना राहायचं असेल तर त्यांना त्या कॅटेगरीमधूनच सिलेक्शन होईल. पण हे उमेदवार कोर्टमध्ये गेले आणि कोर्टाचा निर्णय, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय विद्यार्थ्यांच्या बाजूने लागला आणि विद्यार्थ्यांना त्यांनी सांगितलं की सरकारला त्यांनी सांगितलं की ही फक्त पात्रता परीक्षा आहे, मेरिट बेस्ड सिलेक्शन प्रोसेस नसल्यामुळे यामधून तुम्ही उमेदवारांचा ओपनचा मार्ग अडवू शकत नाही. मग हा एक निर्णय होता. म्हणजे इथे देखील विद्यार्थ्यांना न्याय मिळाला, कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला. पण आता ओपनचा जो कट ऑफ आहे तो वाढणार का कमी होणार हा एक पुढचा प्रश्न निर्माण होतो. आता सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न आहे तो म्हणजे की महाराष्ट्र शासनाचा हा जो निर्णय घेतलेला आहे ना, तर याच्यामुळे ओपनचा कट ऑफ वाढणार आहे का? तर इथे अनेक लोक चुकीचा निष्कर्ष लावत आहेत. कसा बरं? कारण रिझर्व्ह कॅटेगरीमधील उमेदवार ओपन मधून स्पर्धा करू शकले नाही तर ओपन कॅटेगरीमधील कॉम्पिटिशन ही काही प्रमाणात काय होणार आहे? कमी होणार आहे. बरोबर आहे. म्हणून पूर्वी जे हाय मेरिट रिझर्वेशनचे उमेदवार ओपन मध्ये येत होते तर ते ओपनचा कट ऑफ वाढवत होते. ते आता त्यांच्याच कॅटेगरीमध्ये राहणार आणि त्यांच्याच कॅटेगरीमध्ये त्यांचं सिलेक्शन होणार. म्हणून काय, ओपन मध्ये असणाऱ्या उमेदवारांसाठी ही चांगली बातमी असणार आहे की ओपनची स्पर्धा कमी होऊ शकते. काही रिझर्व्ह कॅटेगरी मधले जे उमेदवार आहेत ते त्यांच्याच कॅटेगरीमध्ये राहतील आणि त्यांच्या कॅटेगरीमध्ये त्यांचा कट ऑफ हा ऑब्विसली वाढणार आहे. काही कॅटेगरीमध्ये जागांचं समीकरण थोडं बदलून जाईल. असं चित्र जर निर्माण झालं तर ते या निर्णयामुळेच होऊ शकते. म्हणजे ओपनचा कट ऑफ कमी होऊ शकतो, ओपनची स्पर्धा कमी होऊ शकते, कॅटेगरीची स्पर्धा सध्या आहे त्यापेक्षा थोडी वाढू शकते, कारण कॅटेगरीतला मेरिटचा उमेदवार हा कॅटेगरीतच राहणार आहे. मग आता महाराष्ट्र असा निर्णय घेणारं पहिलंच राज्य आहे का? बघा मित्रांनो, महाराष्ट्र हे या बाबतीत पहिलं राज्य नाहीये. राजस्थान आहे, मध्य प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश यांच्यासारख्या अनेक राज्यांमध्ये अशा प्रकारचे वाद निर्माण झाले, ते कोर्टातही गेले आणि काही प्रसंगी राज्यामध्ये ओपन हा पूर्ण मेरिटचा पूल बनलेला आहे. तर काही ठिकाणी कन्सेशन घेतलेले जे काही उमेदवार होते ते ओपन मध्ये यायचे, ते मात्र रस्ते बंद करण्यात आलेले दिसून येतात. म्हणजे देशभरातून हा जो मुद्दा आहे तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे त्याचे निर्णय आणि वेगवेगळ्या पद्धतीने तो सेटल झाल्याचं दिसून येत आहे. आता इथून पुढे या भरती प्रक्रियेमध्ये काय होऊ शकते हा एक मोठा सवाल आहे की नाही? हा सवाल आहेच मोठा. तर याचं कारण काय की जर उमेदवारांना वाटलं की नवीन हा जो निर्णय आहे तो सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात आहे, ऑब्विसली शिक्षक पात्रता परीक्षेचा जो निर्णय होता तो विरोधातच होता ना,
तर मग याच्यामुळे काय होईल की भविष्यात अनेक उमेदवार या निर्णयाच्या विरुद्ध जाऊ शकतात. विविध संघटना देखील या निर्णयाच्या विरुद्ध जाण्याच्या पवित्र्यात ऑलरेडी आहेत. म्हणून कोर्ट केस होण्याची शक्यता नाकारता येते का? अजिबात नाही, कोर्ट केस होऊ शकतात. त्यामुळे शिक्षक भरतीवर याचा परिणाम होऊ शकतो का? जर तसा शासन निर्णय GR च्या स्वरूपात आला आणि त्या GR मध्ये देखील लिहून दिलं त्यांनी की आता शिक्षक भरतीमध्ये देखील हीच तत्व प्रणाली लागू करायची आहे की ओपनचा कॅन्डिडेट हा ओपनचं रिझर्वेशन न घेणारा असेल आणि रिझर्वेशन कॅन्डिडेट हा रिझर्वेशनच प्रिन्सिपल फॉलो करणारा असेल, तर मग या ठिकाणी त्याच्यावर ऍक्शन घेणारे विद्यार्थी देखील ऍक्शन घेणार आहेत, उमेदवार ऍक्शन घेणार आहेत, संघटना देखील ऍक्शन घेणार आहेत. आणि तो त्यांचा हक्क आहे, तो आमचा हक्क आहे आणि तो आमचा हक्क तुम्ही डावलू शकत नाही. या बाबतीत न्याय मागण्याची जी भूमिका आहे ती देखील घेण्याची दाट शक्यता निर्माण होते. सोशल मीडियावर ज्या काही अर्धवट माहिती फिरत आहे त्याच्यामुळे तुम्ही त्यावर अजिबात विश्वास ठेवू नका मित्रांनो. जेव्हा GR येईल तेव्हा GR काळजीपूर्वक वाचा, तो GR समजून घ्या. त्याच्यानंतर या बाबतीत ज्या काही वैधानिक किंवा संविधानिक उपाययोजना करता येतील त्या देखील आपल्याला करायला मार्ग आहे. त्यामुळे सध्याच पॅनिक होऊ नका, कारण हा विषय फक्त महाराष्ट्रातील शिक्षक भरतीचा है ना सर्वात मोठा मुद्दा बनून राहणार नाहीये, तर तो सगळ्याच भरती प्रक्रियेला देखील लागू पडणार आहे. त्यामुळे हा सगळ्यांचा मुद्दा आहे. ओपन म्हणजे फक्त जनरल कॅटेगरी आहे का, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की नोंदवा. ओपन म्हणजे सर्वांसाठी खुलं आहे का हे देखील तुम्हाला वाटत असेल तर प्रतिक्रिया द्या. किंवा कॅटेगरीच्या उमेदवारांना वाटत असेल की त्यांचा देखील हा जो हक्क आहे तो कुठेतरी दडपण्याचा प्रयत्न होत आहे, असं जरी तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्यावर आपली प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये नक्की नोंदवा. व्हिडिओमधील माहिती उपयुक्त वाटली असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करू शकता. चॅनलवर नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स आणि शिक्षक भरती, शिक्षक पात्रता परीक्षा तसेच पवित्र पोर्टलच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळत जातील. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू फॉर वॉचिंग टिल टू द एंड.